लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की विजय म्हणत असतो, तू काय वेडाबिडा झालास का काय रे? घरामध्ये काव्यासोबत काही झालं तरी तुला आम्हीच दिसतो का? त्यावर खरं पार्थला खूप राग येतो बरं का. तो अक्षरशः आता विजयची कॉलर पकडत असतो. त्यावेळी खरं पार्थ आणि विजयमध्ये जोराचं भांडण होतं. आता सगळेच जण त्या दोघांनाही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ते दोघे कुणाचंही ते ऐकण्याचं नाव घेत नसतात. आता दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही विजय असतो किचनमध्ये, तो आता इथे काहीतरी ऑमलेट वगैरे बनवत असतो आणि मोठमोठ्याने गाणंसुद्धा गुणगुणत असतो. त्यावर खरं इथे नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर नंदिनी इथे विजयला म्हणत असते, आई शपथ आज आमच्या आनंद निवास समोर सुद्धा हेच गाणं वाजत होतं. तेव्हा विजय तिच्याकडे पाहतोच बरं का. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, अहो तो इतका आवाज होता ना की आम्हाला खरं तरी ते काय करावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं. आम्ही सगळेजण हैराण झालो होतो. असं म्हणून आता इथे नंदिनी जी असते ती विजयकडे येत असते आणि विजयला म्हणत असते, बाय द वे एकदम सेम गाणं तुम्ही कसं काय गुणगुणताय? असं म्हटल्यानंतर विजय ते नंदिनीच्या चेहऱ्याकडे पाहतच असतं बरं का. हे नंदिनी सगळं काही विजयला डायरेक्ट तोंडावर बोलत असते, म्हणजे तिच्याकडे नक्कीच कोणता ना कोणता पुरावा असावा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.